गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा आपण अल्डेड कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड हे चॅप्टर कंप्लीट केलं आहे. आता आपण चॅप्टर नंबर 13ला सुरुवात करतोय अँड दॅट वन इज युअर अमाइन्स. अमाइन्स आहे नायट्रोजिनस ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत, डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया आहेत. अमोनिया तुम्हाला सर्वांना माहिती आहे NH3. तर त्या अमोनियाचे जे डेरिव्हेटिव्ज आहेत ते कसे असणार, काय असणार, कसे तयार करणार ते पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत. तर अमोनियाचे डेरिव्हेटिव्ज दीज आर नथिंग बट युअर अमाइन्स. Some of the amines exist naturally, occurs naturally in some compounds like as your proteins, like as your vitamins. We consider the well-known example of naturally occurring amine, that one is your trimethylamine. त्याचा फॉर्म्युला पुढच्या बघणार आपण. That exists in animal tissues. Similarly, nicotine is the naturally occurring amine. Nicotine तुम्हाला माहिती आहे. अँड निकोटीन एक्झिस्ट इन टोबॅको. तंबाखूमध्ये हा निकोटीन आढळतो. तर हे नायट्रोजन ऑकरिंग कंपाऊंड आहेत, नायट्रोजनस कंपाऊंड आहेत, नॅचरली ऑकरिंग कंपाऊंड आहेत. पण नेमकं अमाइन्स काय असणार आहेत? दीज आर द डेरिव्हेटिव्ज ऑफ अमोनिया. मग एक्झॅक्ट डेफिनेशन तुम्ही कशा पद्धतीने करणार? बघा, जर तुम्ही अमाइन्सचा विचार केला, तुम्हाला असं म्हटलं मी दीज आर द डेरिव्हेटिव्ज ऑफ अमोनिया. अमोनियाचा फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना माहिती आहे. Ammonia having the formula NH3. All the three valencies of the nitrogen atom are satisfied by hydrogen. हा कंपाऊंड जो तयार झाला NH3, this is nothing but your ammonia. हा जो कंपाऊंड आहे this one is your ammonia. मग ह्या अमोनियाच्या डेरिव्हेटिव्हजला आपण अमाइन असं म्हटलं मित्रांनो. मग कसं त्या ठिकाणी अमोनियाचं कन्व्हर्शन तुम्ही अमाइन्समध्ये करणार? जस्ट सिम्पली काय करायचं आहे? हिअर द हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया. अमोनियामधला हायड्रोजन जो असेल, इट मे बी वन ऑर मोर हायड्रोजन ॲटम, एक किंवा एकापेक्षा जास्त, एक किंवा दोन किंवा सर्वच्या सर्व तिघ हायड्रोजन अमोनियाचे जे आहेत ते आपल्याला रिप्लेस करायचे. कशाने रिप्लेस करायचे? H काढून टाकायचा आणि त्याची जागा तुम्हाला R म्हणजे अल्किल ग्रुपला द्यायची आहे. समटाइम्स यू कॅन यूज हिअर AR. AR means aromatic nucleus like as your benzene. अल्किल ग्रुप किंवा aryl ग्रुप आपल्याला ठेवायचा आहे इन्स्टेड ऑफ युअर हायड्रोजन इन अमोनिया. अमोनियामधला हायड्रोजन काढायचा आहे, त्याची जागा अल्किल ग्रुपला द्यायची किंवा ॲरिल ग्रुपला द्यायची. जो काही कंपाऊंड या ठिकाणी तयार होईल, हिअर द कंपाऊंड फॉर इज नथिंग बट युअर अमाइन्स. इथं जेही कंपाऊंड तयार होईल अशा कंपाऊंडला म्हणणार तुम्ही अमाइन्स. मग अमाइन्सची डेफिनेशन कशा पद्धतीने करणार मित्रांनो तुम्ही? द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, लक्ष द्यावे असेल, द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स which are obtained by replacing one or two or all the three hydrogen atoms of ammonia by corresponding number of alkyl or aryl group. अमोनियाचे एक, दोन किंवा तिघ हायड्रोजन काढायचे, त्याची जागा अल्किल किंवा ॲरिल ग्रुपला द्यायची. जो कंपाऊंड तयार होईल त्या कंपाऊंडला म्हणणार तुम्ही अमाइन्स. ओके. हे अमाइन्स एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे, लक्ष द्यायचं. ह्या अमाइन्स मधला जो नायट्रोजन ॲटम असणार आहे, द नायट्रोजन ॲटम इन अमाइन्स इज sp3 हायब्रिडाइज. 11वीला असताना आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्ड मध्ये शिकलोय. अमोनियाचं फॉर्मेशन आपण बघितलंय. तर या ठिकाणी नायट्रोजन ॲटम जो आहे त्याचं हायब्रिडायझेशन आहे sp3. हायब्रिडायझेशन sp3 असेल तर जॉमेट्री असते टेट्राहेड्रल, पण याची जॉमेट्री थोडीशी ट्विस्ट झालेली असते ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन नायट्रोजन. हे सर्व तुम्हाला माहिती आहे. जर sp3 हायब्रिडायझेशन असेल तर जॉमेट्री टेट्राहेड्रल असली पाहिजे, पण ती थोडी ट्विस्ट असणार. तसं sp3 हायब्रिडायझेशन असेल तर बॉन्ड अँगल असतो तुमचा 109 डिग्री अँड 28 मिनिट. पण इथं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे म्हणून हा बॉन्ड अँगल थोडा रिड्यूस होतो and it is near about 107 degree and 18 minutes. हा याच्यातला बॉन्ड अँगल असणार आहे, म्हणजे स्टँडर्ड बॉन्ड अँगल पेक्षा थोडा कमी ड्यू टू दी रिपल्शन बिटवीन लोन पेअर अँड बॉन्ड पेअर. तीन प्रकारची रिपल्शन याच्या अगोदर बघितले आपण. लोन पेअर सर्वात जास्त,
लोन पेअर बॉन्ड पेअर त्याच्यापेक्षा कमी आणि सर्वात कमी बॉन्ड पेअर हे सर्व आपलं 11वी असताना झालंय मित्रांनो. तर या पद्धतीने नायट्रोजन मधला अमाइन्स मधला नायट्रोजन किंवा अमोनिया मधला नायट्रोजन कोणताही नायट्रोजन असू द्या त्याचं हायब्रिडायझेशन याच्यातला नायट्रोजन असेल किंवा जो अमाइन्स त्याचा नायट्रोजन असेल दॅट हॅव्हिंग दी sp3 हायब्रिडायझेशन. तर डेफिनेशन आपल्या लक्षात आली. मग आता ॲलिफॅटिक अमाइन जर असेल जसे तुम्हाला म्हटलं मी हायड्रोजन इज रिप्लेस बाय अल्किल ग्रुप किंवा ॲरेल ग्रुप. जर समजा अल्किल ग्रुपने तो रिप्लेस झाला किती रिप्लेस होईल ते आपण पुढच्या एक्झाम्पल्स मध्ये बघणार, क्लासिफिकेशन मध्ये बघणार. समजा RNH2 आपण तयार केला, एक हायड्रोजन रिप्लेस केला एक अल्किल ग्रुपने किंवा ॲरोमॅटिक न्यूक्लियस आपण हायड्रोजन रिप्लेस बाय ॲरोमॅटिक न्यूक्लियस. असे दोन प्रकारचे अमाइन्स तयार होऊ शकतात, एक ॲलिफॅटिक अमाइन आणि एक ॲरोमॅटिक अमाइन. मग दोघांमध्ये फरक काय, डिफरन्स काय? इन ॲलिफॅटिक अमाइन्स हा जो नायट्रोजन आहे तो ह्या आरला म्हणजे कार्बनला लिंक आहे आणि त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन असणार आहे sp3. इथं मात्र काय होईल, हा जो नायट्रोजन आहे हा ॲरोमॅटिक रिंगला, जसं बेन्झिन रिंग मधला कार्बन, बेन्झिन रिंगच्या कार्बनला तो लिंक आहे, मग बेन्झिन रिंगच्या कार्बनचं हायब्रिडायझेशन तुम्हाला माहिती आहे अँड दॅट वन इज युअर sp2. म्हणजे ॲलिफॅटिक अमाइन असेल तर नायट्रोजन इज लिंक टू द sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. हे कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे, आर मधला कार्बन, इथं ॲरोमॅटिक रिंग मधला कार्बन ज्याचं हायब्रिडायझेशन असेल sp2 त्याला नायट्रोजन लिंक असेल. हा फरक दोघांमध्ये आहे. बघा आता डेफिनेशन मध्ये आपण म्हटलंय मित्रांनो, these are the organic compounds which are obtained by replacing one or two or all the three hydrogen atoms of ammonia by corresponding number of alkyl or aryl group. That compounds are called as your amines. मग किती हायड्रोजन रिप्लेस केले तुम्ही? एक हायड्रोजन रिप्लेस केला असेल तर त्याला काय म्हणणार? दोन हायड्रोजन रिप्लेस केलं तर त्याला काय म्हणणार? तिघं हायड्रोजन रिप्लेस केलं तर त्याला काय म्हणणार? Therefore now consider the classification of amines. मग आपण आता बघतोय क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. मग हे कशावर डिपेंड असणार आहे? अमाइन्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ हाऊ मेनी हायड्रोजन ॲटम्स आर रिप्लेस बाय अल्किल और ॲरिल ग्रुप. किती हायड्रोजन रिप्लेस झाले अल्किल किंवा ॲरिल ग्रुपने त्याच्यावर ते डिपेंड असेल. म्हणजे थोडक्यात किती अल्किल ग्रुप त्याच्यात प्रेझेंट आहेत, किती ॲरिल ग्रुप त्याच्यात प्रेझेंट आहेत त्याच्यावर त्याला आपण क्लासिफाय करणार. डिपेंडिंग ऑन दिस तर दिसतं आपल्याला किती हायड्रोजन तुम्ही रिप्लेस करू शकता. एक तर एक हायड्रोजन किंवा दोन हायड्रोजन किंवा तिघं हायड्रोजन तुम्ही रिप्लेस करू शकतात. मग डिपेंडिंग ऑन दॅट जर तुम्ही विचार केला तर देर आर 3 categories, 3 types of amines. In that, very first is your primary amines. पहिला जो टाइप आहे त्याला म्हणणार तुम्ही प्रायमरी अमाइन्स. व्हेरी सिंपल, तिघ प्रकारचे अमाइन्स तुम्हाला लक्षात येतील. When only one hydrogen atom of ammonia is replaced by one alkyl or aryl group, then that amines are called as the primary amine. अमोनिया मधला एकच हायड्रोजन रिप्लेस करायचा आणि त्याची जागा एक अल्किल किंवा एक ॲरिल ग्रुपला द्यायची. बघा आता अमोनियाचं एक हायड्रोजन रिप्लेस झालं तर काय होईल? मग प्रायमरी अमाइन तुम्हाला मिळतोय RNH2. म्हणजे हे जे कंपाऊंड्स आहेत बघा, एक हायड्रोजन रिप्लेस करायचं आहे. when one hydrogen atom is replaced by one alkyl or aryl group. मग एक हायड्रोजन रिप्लेस करून एक अल्किल ग्रुप जर ठेवला तर कंपाऊंड काय तयार होईल तुमचा? RNH2. R च्या ऐवजी AR पण तुम्ही घेऊ शकता, ArNH2. तर मित्रांनो बघा, कोणताही लक्ष द्यावे असतं ना, कोणताही प्रायमरी अमाइन जर असेल तर फंक्शनल ग्रुप present in primary amines is NH2. Any primary amine contains the functional group NH2 and this NH2 group is called as amino group. काय म्हणणार याला? अमिनो ग्रुप. प्रायमरी अमाइन कंपल्सरी NH2 असेल. NH2 म्हणजे अमिनो ग्रुप. हे झालं प्रायमरी अमाइन. आता एक्झाम्पल घेऊन बघू आपण त्यांचं. सपोज हियर बघा, नायट्रोजन
ला अटॅच असणारे 3 हायड्रोजन पैकी एक आपण कमी केला, एक कमी केला म्हणजे 2 शिल्लक राहिले. अमोनियामधला एक हायड्रोजन कमी केला, एक CH3 ठेवला, एक अल्किल ग्रुप ठेवला. दिस कंपाउंड इज युअर मिथिलमाइन, दिस इज युअर प्रायमरी अमाइन. NH2 आला म्हणजे तो प्रायमरी अमाइन असेल. और द वेल नोन एक्झाम्पल इज युअर C6H5NH2. बघा इथं एक हायड्रोजन रिप्लेस करून एक अल्किल ग्रुप ठेवला, इथं एक हायड्रोजन रिप्लेस करून एक आरिल ग्रुप आपण ठेवला. C6H5 म्हणजे कुठला ग्रुप आहे तो? इट्स अ फिनिल. देयरफॉर द नेम ऑफ द कंपाउंड इज फिनिल अमाइन. नॉमेनक्लेचर मध्ये आपण ते बघणार आहोत. फिनिल अमाइन दोघा एक्झाम्पल जे तुमचे प्रायमरी अमाइनचे. त्याच्यानंतर दुसरा टाइप याच्यातला सेकंडरी अमाइन्स. सेकंडरी अमाइन्स कोणाला म्हणणार तुम्ही? व्हेरी सिंपल. दीज आर द अमाइन्स इन विच 2 हायड्रोजन atoms of ammonia are replaced by 2 alkyl or aryl group. अमोनियाचे 2 हायड्रोजन तुम्हाला रिप्लेस करायचे आहेत. कशाने? 2 अल्किल ग्रुपने किंवा 2 ॲरिल ग्रुपने किंवा एक अल्किल आणि एक ॲरिल असं पण चालू शकतं. एक्झाम्पल मध्ये बघू आपण. पण जर समजा तुम्ही सेकंडरी अमाइनचा विचार केला, बघा लक्षात असेल, अमोनिया आहे तुमचा NH3, किती हायड्रोजन तुम्हाला रिप्लेस करायचे? 2 हायड्रोजन तुम्हाला रिप्लेस करायचे. मग अमोनियाचे जर 2 हायड्रोजन रिप्लेस करून टाकले तर काय शिल्लक राहील? जस्ट NH. बरोबर आहे. हिअर दीज आर द कंपाऊंड्स. समजा त्याला आपल्याला लिहायचं असेल, रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण या पद्धतीने दाखवणार. बघा अमोनिया म्हणजे 3 हायड्रोजन पैकी 2 रिप्लेस केले आपण, 2 अल्किल ग्रुप ठेवले. फॉर्म्युला तुमचा काय झाला? RNH R'. दोघं अल्किल ग्रुप सारखे किंवा वेगळे. एक अल्किल आणि एक ॲरिल असेल तरी पण चालू शकतं. बरोबर आहे. पण कोणताही सेकंडरी अमाइन असेल तर त्याच्यात कंपल्सरी कोणता फंक्शनल ग्रुप आला पाहिजे? NH. प्रायमरी असेल तर NH2. मग ह्या फंक्शनल ग्रुपला NH ला तुम्ही कशा पद्धतीने नेमिंग करणार? जसं NH2 ला काय म्हटलं आपण? अमिनो. दिस वन इज युअर इमिनो ग्रुप. लक्षात आलं? हे झालं सेकंडरी अमाइन्स. अँड नाव थर्ड टाइप टर्शरी अमाइन्स. ओके, ठीक आहे. याचं एक्झाम्पल घेऊन बघू आपण सेकंडरी अमाइनचं. इकडे लिहितो मी त्याचं एक्झाम्पल. CH3NH C2H5. बघा एका बाजूला मिथिल एका बाजूला इथिल असं पण चालू शकतं. CH3 twice NH. NH फंक्शन ग्रुप म्हणजे तो सेकंडरी अमाइन. किंवा C6H5NH. बघा एका बाजूला CCH5 दुसऱ्या बाजूला CH3 असं सुद्धा एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. यांचं नेमिंग आपण पुढच्या बघणार आहोत. फक्त NH असेल तेवढं लक्षात ठेवायचं. NH असेल तर तो सेकंडरी अमाइन. And now the third type, third category, tertiary amines. These are the amines in which a primary amine, the secondary amine, tertiary amine. These are the amines in which all the 3 hydrogen atoms of ammonia are replaced by 3 alkyl or aryl group. 3 हायड्रोजन निघतील, त्याची जागा अल्किल किंवा aryl ग्रुप घेईल. Therefore these amines are known as. बघा 3 हायड्रोजन रिप्लेस झाले कशाने? 3 अल्किल किंवा aryl ग्रुपने. कशा पद्धतीने त्याला रिप्रेझेंट करणार तुम्ही? बघा नायट्रोजनचे 3 हायड्रोजन निघून गेले आहेत. 3 हायड्रोजनच्या ऐवजी 3 अल्किल किंवा aryl ग्रुप काही घेऊ शकतो आपण. 2 अल्किल एक ॲरिल, 2 ॲरिल एक अल्किल. आपल्या पद्धतीने आपण घेऊ शकतो अल्किल किंवा ॲरिल. मग टर्शरी अमाइन्स जे आहेत त्याच्यातला जो फंक्शनल ग्रुप आहे तो आहे फक्त नायट्रोजन. इट इज नोन ॲज टर्शरी नायट्रोजन. याला काय म्हणणार तुम्ही? टर्शरी नायट्रोजन. जसं याला म्हटलं आपण अमिनो. हिअर NH2 in primary amines is called as amino. NH in secondary amines is called as amino. And in tertiary amines is called as tertiary nitrogen, or it is also called as the नायट्राइल ग्रुप. त्यालाच आपण नायट्राइल पण म्हणू शकतो. तर मित्रांनो ह्या पद्धतीने तुम्ही
अमाइन्सचं क्लासिफिकेशन करू शकता डिपेंडिंग ऑन हाऊ मेनी हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया आर रिप्लेस्ड बाय अल्किल और ॲरिल ग्रुप. तर याला क्लासिफिकेशन फॉर युअर अमाइन्स प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. तर मित्रांनो याच्यामध्ये बघा आता 3 टाइप्स तुम्ही केले आहेत, प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स अँड टर्शरी अमाइन्स. तर याच्यातला प्रायमरी अमाइन्स जर सोडला आपण तर उरलेले 2 जे अमाइन्स आहेत म्हणजे सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स बघा तुमच्या समोर येत आहे. सेकंडरी अमाइन्स कोणाला म्हणणार तुम्ही? ज्याच्यामध्ये 2 अल्किल किंवा ॲरिल ग्रुप असतील. टर्शरी अमाइन कोणाला म्हणणार? ज्याच्यामध्ये 3 अल्किल किंवा ॲरिल ग्रुप असेल. तर सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स जे आहेत हिअर सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स हे दोघं जे टाइप आहेत these two amines are of again 2 types. म्हणजे परत 2 वेगळे टाइप्स आपण करत असतो डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ अल्किल ग्रुप अटॅच टू दी नायट्रोजन. नायट्रोजनला जे अल्किल ग्रुप अटॅच आहेत, इथं 2 अल्किल ग्रुप, इथं 3 अल्किल ग्रुप, अल्किल किंवा ॲरिल, यांचं नेचर कसं आहे त्याच्यानुसार. तर पहिला जो टाइप आहे त्या पहिला टाइपला म्हणणार तुम्ही सिंपल or it is also called as symmetrical amine. अगर त्याचं नाव तसंच अर्थ देऊन टाकलाय. मग सिंपल अमाइन किंवा सिमेट्रिकल अमाइन्स काय असतील? असे सेकंडरी अमाइन्स किंवा असे टर्शरी अमाइन्स ज्याच्यामध्ये नायट्रोजनला, ऐका व्यवस्थित, नायट्रोजनला अटॅच असणारे अल्किल किंवा ॲरिल ग्रुप सारखे असतील. सेकंडरी अमाइनमध्ये 2 ग्रुप असतात, दोघं सारखे असले पाहिजे. टर्शरी अमाइनमध्ये 3 असतात, तिघं सारखे असले पाहिजे, अल्किल किंवा ॲरिल. असं जर असेल तर तो तुमचा सिंपल सेकंडरी अमाइन किंवा टर्शरी अमाइन. जसं फॉर एक्झाम्पल समजा मी या ठिकाणी सेकंडरी अमाइनचं एक्झाम्पल घेतलं CH3NH CH3 ओके, डायमिथिलमाइन किंवा C6H5NH C6H5 डायफिनिल अमाइन. दोघं मिथिल ग्रुप, दोघं फिनिल ग्रुप किंवा CH3, दुसरे एक्झाम्पल घेऊ आपण C2H5 थ्राइस एंड. हा टर्शरी अमाइन झाला. ओके, टर्शरी अमाइन 3 अल्किल ग्रुप आहेत आणि 3 अल्किल ग्रुप सारखे आहेत बघा. 3 काय आहेत? इथिल आहेत. तर जेही अल्किल ग्रुप त्या नायट्रोजनला अटॅच आहेत ते 2 असतील किंवा 3 असेल ते सर्वच्या सर्व सेम असले पाहिजे. तर त्याला म्हणणार तुम्ही सिंपल किंवा त्याला म्हणणार तुम्ही सिमेट्रिकल अमाइन. लक्षात आलं? मग याच्यातला दुसरा टाइप कुठला बघा मित्रांनो. सेकंड टाइप इज युअर मिक्स्ड और अनसिमेट्रिकल अमाइन्स. मग तुम्हाला लक्षात आलं असेल मिक्स किंवा अनसिमेट्रिकल अमाइन्स कोणाला म्हणणार तुम्ही? असे सेकंडरी किंवा टर्शरी अमाइन्स ज्याच्यामध्ये नायट्रोजनला अटॅच असणारे अल्किल ग्रुप सारखे नसतील. समजा नायट्रोजनला जर 2 अल्किल ग्रुप आहेत किंवा 2 ॲरिल आहेत किंवा 1 अल्किल आणि ॲरिल आहे तर दोघं ग्रुप त्याला अटॅच असणारे वेगळे असले पाहिजे. किंवा टर्शरी अमाइन असेल तर 3 ग्रुप वेगळे असले पाहिजे. असं जर असेल तर अशा अमाइनला म्हणणार तुम्ही टर्शरी अमाइन्स. बघा मित्रांनो लक्षात द्या, त्याचं एक्झाम्पल आपण घेणार. समजा तुम्ही मिक्स्ड सेकंडरी अमाइन्स जर एक्झाम्पल घेतलं CH3 बघा, सेकंडरी अमाइन म्हणजे NH आणि हा C2H5 दिसतंय. एका बाजूला CH3 एका बाजूला C2H5, दोघं अल्किल ग्रुप डिफरंट आहेत. डिफरंट आहे म्हणजे त्याला मिक्स किंवा अनसिमेट्रिकल अमाइन असं म्हणणार. किंवा टर्शरी अमाइन घेतला तुम्ही CH3 and C2H5 CH2 CH2 and CH3. बघा एक मिथिल आहे, एक इथिल आहे, एक प्रोपिल आहे. तिघही अल्किल ग्रुप डिफरंट आहेत. दॅट्स व्हाय दे आर मिक्स्ड अमाइन. सिमिलर हिअर समजा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे ॲरोमॅटिक न्यूक्लियस, हा नायट्रोजन, एक
हायड्रोजन आपण जो आहे अमोनियामधला तो ॲरोमॅटिक रिंगने रिप्लेस केला एक, CH3 ने एक रिप्लेस केला एक, C2H5 ने रिप्लेस केला. तर असे जर अमाइन्स असतील तर अशा अमाइन्सला म्हणणार तुम्ही मिक्स्ड अमाइन. तर मित्रांनो, डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ अल्किल ग्रुप हियर the secondary and tertiary amines are of two types, simple and mixed. secondary and tertiary दोन टाइप झाले, सिंपल सर्व ग्रुप सारखे, मिक्स सर्व ग्रुप वेगळे असतील. लक्षात आलं? तर झालं तुमचं क्लासिफिकेशन, व्हॉट आर अमाइन्स, त्यांचे डेफिनेशन आणि त्यांच्यातला नायट्रोजन, त्याचं हायब्रिडायझेशन आणि त्या सर्व अमाइन्स क्लासिफिकेशन आपण या ठिकाणी बघितलं. मग ह्या क्लासिफिकेशन नंतर आपल्याला बघायचं आहे very important part in your chapter, and that one is your nomenclature. ह्या अमाइन्स नेमिंग तुम्ही कशा पद्धतीने करणार, how the amines are named. बघा, कोणताही ऑर्गॅनिक कंपाऊंड जर असेल, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, कोणताही ऑर्गॅनिक कंपाऊंड जर असेल तर त्याचं नेमिंग करण्यासाठी आपण दोन वेगवेगळ्या सिस्टीम्स युटिलाइज करतो. फर्स्ट वन इज युअर कॉमन नेम सिस्टीम, त्यालाच म्हणणार तुम्ही ट्रायव्हल नेम सिस्टीम, अँड सेकंड वन इज युअर IUPAC सिस्टीम. ओके, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. तर ती IUPAC सिस्टीम आहे. तर या दोन सिस्टीमनुसार तुम्हाला आता ह्या अमाइन्सला नॉमेनक्लेचर करायचं आहे. एक तो प्रायमरी असेल किंवा सेकंडरी असेल किंवा tertiary असेल. तर नाव कन्सिडर द फर्स्ट सिस्टीम अँड दॅट वन इज युअर कॉमन नेम सिस्टीम. कॉमन नेम सिस्टीमलाच आपण ट्रायव्हल नेम सिस्टीम पण म्हणतो. मग आता ह्या कॉमन नेम नुसार तुम्हाला वेगवेगळ्या अमाइन्सला नॉमेनक्लेचर करायचंय, प्रायमरी, सेकंडरी किंवा टर्शरी. तर बघा, प्रायमरी अमाइन जर असेल तर काय करणार तुम्ही, लक्ष द्या व्यवस्थित. तुम्हाला एखादा प्रायमरी अमाइन दिलाय आणि याला तुम्हाला कॉमन नेम नुसार नॉमेनक्लेचर करायचं. मित्रांनो, खूप सोपं नॉमेनक्लेचर आहे. काय करायचं आहे, त्या अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं आहे. ओके, अल्किल ग्रुपचं नाव जे काही असेल ते, आणि त्याच्या पुढे फक्त शब्द तुम्हाला लिहायचे आहे अमाइन. हे झालं कॉमन नेम नॉमेनक्लेचर. जसं CH3 आणि NH2 हा प्रायमरी अमाइन तुम्हाला दिला आहे. CH3 NH2. CH3 म्हणजे काय, मिथिल, आणि NH2 पुढे फक्त ते अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं आणि पुढे अमाइन शब्द ऍड करायचा. म्हणून या कंपाऊंडचं नाव आलं तुमचं मिथिल अमाइन. दोघांमध्ये मात्र गॅप असायला नको. हे कंपाऊंड असे अमाइन्स, त्यांच्यात कॉमन नेम पण आणि IUPAC नेम पण रिटन ॲज अ वन वर्ड. एका शब्दात आपण ते नाव लिहितो आणि शब्द म्हटला तर त्याच्यामध्ये गॅप चालत नाही. मग या कंपाऊंडचं नाव आलं मिथिल अमाइन. त्याच्याऐवजी जर समजा तुम्हाला दिलं असेल तर C2H5NH2 कसं नॉमेनक्लेचर करणार, सिम्पली इट इज युअर इथिल अमाइन. किंवा एखादा कंपाऊंड तुम्हाला दिला आहे CH3 CH3 NH2. बघा, प्रायमरी अमाइनचं वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगितलं आहे. प्रायमरी अमाइन contains the functional group NH2. NH2 आला म्हणजे तो प्रायमरी अमाइन अमिनो. NH आला म्हणजे तो सेकंडरी अमाइन इमिनो. N आला म्हणजे तो टर्शरी अमाइन नायट्राइल ग्रुप. इथं NH2 म्हणजे हा प्रायमरी अमाइन आहे. बघा, ह्या प्रायमरी अमाइन मध्ये 3 कार्बनची चेन आहे. एक कार्बनचा अल्किल ग्रुप मिथिल, 2 कार्बनचा इथिल, 3 कार्बनचा प्रोपिल. प्रोपिल मध्ये सेकंड पोझिशनला NH2 आहे, म्हणून याला म्हणणार तुम्ही सेकंडरी किंवा आयसो प्रोपिल अमाइन. द नेम ऑफ द कंपाऊंड इज आयसोप्रोपिल अमाइन. सेकंडरी प्रोपिल अमाइन, याच्या नावात सेकंडरी आहे पण तो ऍक्च्युअली सेकंडरी अमाइन नाही. कारण की अमाइन्स प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कशावर बघतो आपण, त्याच्या फंक्शनल ग्रुपवरून. NH2 असेल तर प्रायमरी अमाइन, NH असेल तर सेकंडरी अमाइन, N असेल तर टर्शरी अमाइन. याच्या अगोदरच्या कंपाऊंड्स मध्ये
अल्किल हलाइड असेल किंवा तुमचं अल्कोहोल असेल तिथं प्रायमरी सेकंडरी कसं ओळखतो आपण, फंक्शनल ग्रुप जो आहे तुमचा OH किंवा हॅलोजन तो कोणत्या कार्बनला लिंक आहे, प्रायमरी कार्बनला आहे की सेकंडरीला आहे की टर्शरीला आहे. तो जर प्रायमरीला असेल तर तो प्रायमरी अल्कोहोल किंवा प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरीला असेल तर सेकंडरी अल्कोहोल किंवा सेकंडरी अल्किल हलाइड. OH जर टर्शरी कार्बनला असेल तर टर्शरी अल्किल. इथं कार्बनचं नेचर लक्षात घ्यायचं नाही. इथं तुम्हाला प्रायमरी सेकंडरी टर्शरी कशाने ओळखायचं आहे, फंक्शनल ग्रुप कुठला आहे. NH2 असेल तर तो प्रायमरी अमाइन, NH असेल तर सेकंडरी अमाइन, N असेल तर तो टर्शरी अमाइन. व्हेरी सिंपल. लक्षात आलं. बघा आता सेकंडरी प्रोपिलामाइन किंवा आयसोप्रोपिलामाइन असं एक महत्त्वाचं एक्झाम्पल तुम्हाला देतो. जसं फॉर एक्झाम्पल CH3 परत CH3 आणि हा NH2. बघा मित्रांनो, आता जसं मागच्या एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं मी की NH2 ग्रुप असेल तर तो प्रायमरी, मग याच्यात पण तुम्हाला NH2 दिसतोय म्हणजे डेफिनेटली हा तुमचा प्रायमरी अमाइन असला पाहिजे. मग याचं नॉमेनक्लेचर कसं करणार, बघा तुमचा प्रायमरी अमाइन NH2 आहे म्हणून, आणि एवढा जो ग्रुप आहे दिस वन इज युअर टर्शरी ब्युटिल ग्रुप. देयरफॉर हियर द नेम इज टर्शरी ब्युटिल अमाइन. म्हणजे या कंपाऊंडचं नाव आलं तुमचं टर्शरी ब्युटिल अमाइन. समजा तुम्हाला एखादा कंपाऊंड दिलेला आहे C6H5 NH2 phenylamine. The common name of this compound is phenylamine, but this compound having the special name, that one is your aniline, and now it is accepted by IUPAC system. लक्षात द्या, IUPAC system as a IUPAC nomenclature. हा जो फेनिलामाइन आहे त्याला आपण ॲनिलिन म्हणतो. ॲनिलिन IUPAC सिस्टीमने त्या कंपाऊंडचं IUPAC नेम म्हणून ॲक्सेप्ट केलंय. एक्झॅक्ट IUPAC नेम त्याचं कसं असेल ते आपण IUPAC मध्ये बघणार. तर त्याला तुमचं प्रायमरी अमाइनचं नॉमेनक्लेचर. जर समजा तुम्हाला सेकंडरी किंवा टर्शरी अमाइन चं नॉमेनक्लेचर करायचं असेल अकॉर्डिंग टू कॉमन नेम सिस्टीम, तर बघा सेकंडरी अमाइन असेल तर किती अल्किल ग्रुप असेल तुम्हाला माहिती आहे, 2 अल्किल ग्रुप असतात. टर्शरी अमाइन असेल तर 3 अल्किल ग्रुप असतात. बरोबर आहे. मग 2 अल्किल ग्रुप किंवा 3 अल्किल ग्रुपला अल्फाबेटिकली अगोदर त्या अल्किल ग्रुपचं नाव द्यायचं. जसं आपण अल्किल ग्रुपचं नाव दिलं मिथिल आणि मग शब्द अमाइन ऍड केला. इथं पण तेच करायचं आहे. 2 अल्किल ग्रुप असतील तर अल्फाबेटिकली अगोदर त्याला नाव द्या आणि शेवटी अमाइन शब्द ऍड करा. 3 अल्किल ग्रुप असतील तर अल्फाबेटिकली तिघांना नाव द्या आणि अमाइन शब्द ऍड करा. पण काही वेळेस असं पण असू शकतं 2 अल्किल ग्रुप सारखे असतील किंवा 3 सारखे असतील. 2 जर सारखे असतील तर डाय शब्द वापरा, 3 सारखे असतील तर ट्राय शब्द वापरा. बघू आपण एक्झाम्पल. सपोज हियर द एक्झाम्पल गिवन इज CH3NH2H5. बघा एक मिथिल एक इथिल आहे. अल्फाबेटिकली विच कम फर्स्ट, व्हेरी सिंपल, इट्स इथिल. तर्फा इथिल मिथिल अमाइन हे सेकंडरी अमाइनचं एक्झाम्पल आहे. मिथिल इथिल अमाइन. पण ह्याच सेकंडरी अमाइन मध्ये जर समजा दोघही अल्किल ग्रुप सारखे असले तर तुम्हाला सांगितलं डाय शब्द वापरायचा. डाय मिथिल अमाइन किंवा C2H5 thrice NH tri ethyl amine. Suppose here the example is benzene ring NH आणि C2H5. दोघं वेगवेगळे आहेत. एक अल्किल आहे, कॅरियल आहे. मग अल्फाबेटिकली विच कम फर्स्ट, इथिल आणि हा फिनिल. इथिल अगोदर येतो, इथिल फिनिल इथर. लक्षात आलं. इथिल फिनिल इथर. नॉमेनक्लेचर तुमच्या पुस्तकात पण दिलेलं आहे. पुस्तकातलं नॉमेनक्लेचर्स व्यवस्थित बघा. साधारणतः तुम्हाला पेज नंबर 284 वर दिलेलं आहे सर्व नॉमेनक्लेचर. त्यामुळे ते व्यवस्थित बघा पुस्तकातलं. PDF फाईलमध्ये जे तुमच्याकडे आता सिलेबस आलाय त्याच्यात 284 नंबरचं पेज आहे, त्याचे जे सर्व नॉमेनक्लेचर दिलेलं आहे बघा. जसं या ठिकाणी आपण आता वेगवेगळे अल्किल ग्रुप घेतले, सेम अल्किल ग्रुप घेतलाय.
समजा एखादा कंपाऊंड तुम्हाला ह्या पद्धतीने दिला असेल, लक्ष द्यायचं असेल, व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल, नायट्रोजनला CH3 अटॅच आहे, नायट्रोजनला C2H5 आहे, नायट्रोजनला 3 कार्बनचा अल्किल ग्रुप अटॅच आहे. याला नॉमेनक्लेचर कसं करणार? अल्फाबेटिकली इथिल कंपास, म्हणून इथिल हा आहे तुमचा मिथिल आणि हा तुमचा प्रोपेल. इथिल अगोदर नंतर प्रोपेल, नंतर सॉरी इथिल नंतर मिथिल आणि नंतर मग प्रोपेल, म्हणून याला कसं नाव देणार? इथिल मिथिल प्रोपेल आणि मग शेवटी तुमचा अमाइन. ओके, जसा हा डायमिथिल अमाइन झाला, इथिल अमाइन झाला, तसा हा अल्फाबेटिकली इथिल कंपास म्हणून इथिल मिथिल आणि हा तुमचा प्रोपेल, एन प्रोपेल होतो, स्ट्रेट चेन मधला प्रोपेल म्हणून एन प्रोपेल आणि शेवटी अमाइन हा शब्द लिहायचा आहे. तर कुठल्याही कंपाऊंडचं कॉमन नेम जर असेल, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन किंवा टर्शियरी अमाइन, तर त्याच्यात फक्त त्या अल्किल ग्रुपचे नावं तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आहेत. एकापेक्षा जास्त अल्किल ग्रुप असेल तर अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करा आणि शेवटी फक्त अमाइन शब्द ठेवायचा आहे, बाकी दुसरं काहीच नाही. इतकं सोपं याचं नॉमेनक्लेचर आहे. पण हे झालं त्याचं कॉमन नेम सिस्टीम मधलं नॉमेनक्लेचर. मग IUPAC नॉमेनक्लेचर कसं असणार? देअरफॉर नाव कन्सिडर द नॉमेनक्लेचर ऑफ द अमाइन्स अकॉर्डिंग टू द IUPAC सिस्टीम. मग हे जे सर्व अमाइन्स तुम्हाला दिलेले आहेत, या सर्व अमाइन्सला अकॉर्डिंग टू सेकंड सिस्टीम, व्हेरी इम्पॉर्टंट सिस्टीम, दॅट इज IUPAC सिस्टीम, तुम्ही नॉमेनक्लेचर कसं करणार? अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम, हाऊ द अमाइन्स आर नेम. बघा कशा पद्धतीने तुम्ही याला नॉमेनक्लेचर करणार. अगेन कन्सिडर द नॉमेनक्लेचर ऑफ युअर प्रायमरी अमाइन्स. तिघं अमाइन्सचं नॉमेनक्लेचर बघू आपण. बघा प्रायमरी अमाइन्सचं नॉमेनक्लेचर अकॉर्डिंग टू द IUPAC सिस्टीम. सपोज द कंपाउंड गिव्हन इज लाईक धिस. या पद्धतीने तुम्हाला कंपाऊंड दिला आहे. परीक्षेमध्ये एवढा मोठा कंपाऊंड तुम्हाला दिला जाणार नाही, पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. कुठलाही कंपाऊंड तुम्हाला दिला त्याचं नॉमेनक्लेचर तुम्हाला समजलं पाहिजे, देता आलं पाहिजे. बघा हा कंपाऊंड तुम्हाला दिला, हा प्रायमरी आहे, हे कसं ओळखणार रे? सिम्पली हिअर इट कंटेन्स द NH2 ग्रुप. त्याच्यामध्ये तुम्हाला NH2 ग्रुप दिसतोय आणि NH2 ग्रुप ज्या कंपाऊंड मध्ये असेल, ज्या अमाइन मध्ये असेल, that amine is your primary amine. Therefore here this amine is your primary amine. बघा तुमचा प्रायमरी अमाइन आहे. मग या प्रायमरी अमाइनला आपल्याला आता अकॉर्डिंग टू IUPAC नॉमेनक्लेचर करायचं. पहिला रूल तुम्हाला माहिती आहे, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स कंटेनिंग अमिनो ग्रुप NH2 ग्रुप. लॉंगेस्ट चेन आपण सिलेक्ट केली. दुसरा रूल तुम्हाला माहिती आहे, जी चेन सिलेक्ट आपण केली त्या चेनला तुम्हाला नंबर द्यायचे आहेत फ्रॉम द एंड विच इज नियरर टू द NH2 ग्रुप. 1 2 3. तिसऱ्या कार्बनला NH2, इकडे गेलं तर 1 2 3 4. चौथ्या कार्बनला आहे, इकडनं आपण नंबरिंग करणार लेफ्ट हँड साइडने. 6 कार्बनचा कंपाऊंड आहे. सर्वात अगोदर काय करणार तर साइड ब्रांचेस जे आहेत, साइड अल्किल ग्रुप जे आहेत, त्या साइड अल्किल ग्रुपला अगोदर आपल्याला अल्फाबेटिकली नेमिंग करायचं आहे. बघा दुसऱ्या कार्बनला मिथिल आहे, तिसऱ्या कार्बनला इथिल आहे. अगोदर या दोघांना अगोदर नाव देणार आपण. मग इथिल आणि मिथिल मध्ये कोणाला नॉमेनक्लेचर करणार? इथिलला. व्हेरी सिंपल. तिसऱ्या कार्बनला इथिल आहे म्हणून 3 इथिल, 2 मिथिल. मग इथिल मिथिलला नॉमेनक्लेचर केलं गेलं. 6 कार्बनची चेन आहे. 6 कार्बनला अल्केन नुसार काय म्हणणार? हेक्सेन. पण हा अल्केन नाही आहे मित्रांनो, हा तुमचा अमाइन आहे. म्हणून शेवटचा जो ई आहे त्या ईला आपल्याला रिप्लेस करायचं आहे. कशाने? अमाइनने. ई रिप्लेस बाय अमाइन. आता हा ई काढून टाकला मी, याच्याऐवजी मला अमाइन शब्द लिहायचा आहे. बिफोर दॅट, ते करण्याच्या अगोदर यू हॅव टू मेन्शन द पोझिशन ऑफ NH2 ग्रुप. NH2 ग्रुपची पोझिशन आपल्याला मेन्शन करायची आहे आणि NH2 ग्रुपची पोझिशन काय बघा, तिसऱ्या कार्बनला 3 अमाइन, हेक्झन अमाइन झाला तो. तर समजा 3 आयन असल्याला कसं वाचलं तुम्ही? हेक्झन अमाइन म्हणजे अल्केन अमाइन. हिअर amines are named as alkane amines according to the IUPAC system. तर हा हेक्झन 3 अमाइन तुमचा कंपाऊंड झाला. असं वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण प्रायमरी अमाइनचे घेऊ शकतो.
जसं या ठिकाणी आपण आता एक्झाम्पल घेतलं होतं CH3 NH2 सेकंडरी प्रोपिल अमाइन, त्याचं कॉमन नेम आहे. IUPAC मध्ये कसं देणार 1 2 3, दुसऱ्या कार्बनला NH2 आहे, 3 कार्बनची चेन आहे, 3 कार्बनची चेन म्हणजेच काय प्रोपेन, दुसऱ्या कार्बनला NH2 म्हणून 2 आणि NH2 आहे म्हणून अमाइन, प्रोपाइन टू अमाइन. एक टर्शियरी ब्युटिल अमाइनचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं. टर्शियरी ब्युटिल ग्रुप त्याच्यात NH2 टर्शियरी ब्युटिल अमाइन हे त्याचं कॉमन नेम आहे. याचं IUPAC नेम कसं देणार तुम्ही? व्हेरी सिंपल, 3 कार्बनची चेन सिलेक्ट करा 1 2 3, दुसऱ्या कार्बनला मिथिल ग्रुप आहे, दुसऱ्या कार्बनला NH2 आहे, अगोदर मिथिल ग्रुपला नाव देणार तुम्ही, दुसऱ्या कार्बनला म्हणून 2 मिथिल, त्याच्यानंतर 3 कार्बनची लॉंग चेन आहे म्हणून प्रोपेन, शेवटचा ई काढून टाकला आणि दुसऱ्या कार्बनला NH2 म्हणून 2 आणि शेवटी NH2 साठी शब्द वापरला आपण अमाइन म्हणून 2 मिथिल प्रोपेन 2 अमाइन. दिस इज द IUPAC नेम ऑफ युअर टर्शियरी ब्युटिल अमाइन. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने आपण प्रायमरी अमाइनला नॉमेनक्लेचर करणार. पण याच्यात एकापेक्षा जास्त वेळेस जर NH2 ग्रुप असेल तर त्याला तुम्ही कसं नॉमेनक्लेचर करणार? जसं फॉर एक्झाम्पल एखादा कंपाऊंड तुम्हाला दिलेला आहे NH2 CH2 CH3 CH2 NH2. बघा 2 वेळेस NH2 ग्रुप दिसतोय, इथं पण NH2 आहे, इकडे पण NH2 आहे. लॉंगेस्ट चेन तुम्ही सिलेक्ट करणार, ही लॉंगेस्ट चेन. ज्या बाजूने NH2 जवळ आहे त्या बाजूने आपण नंबरिंग करणार. पहिल्याच कार्बनला NH2, पहिल्याच कार्बनला NH2, मग कोणत्या बाजूने करणार? मग जेव्हा दोघं बाजूने NH2 सारख्या डिस्टन्सवर असेल, इक्वी डिस्टन्सला असेल, त्यावेळेस अल्किल ग्रुप साइड ब्रांच कुठून जवळ आहे ते बघायचं. इकडनं जर केलं तर बघा पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसऱ्या कार्बनला ब्रांच, इकडनं दुसऱ्याच कार्बनला, मग आपण लेफ्ट हँड साइडने नंबरिंग करणार 1 2 3 4 5. अगोदर हे अल्किल ग्रुपला नॉमेनक्लेचर करा, दुसऱ्या कार्बनला मिथिल आहे म्हणून 2 मिथिल. त्याच्यानंतर 4 कार्बनची चेन सिलेक्ट केली बघा आपण, ही 4 कार्बनची चेन आहे, 4 कार्बनला अल्केन नुसार म्हणणार तुम्ही ब्युटेन. जनरली आपण काय करतो, एंडिंग इज रिप्लेस बाय अमाइन. जेव्हा एकापेक्षा जास्त वेळेस NH2 ग्रुप असेल, फंक्शनल ग्रुप आला असेल तर त्यावेळेस ई रिमेन्स ॲज इट इज रिटेन. तो जसाच तसा ठेवायचा आहे मित्रांनो. बघा जसं तसं ठेवला आपण, तुम्हाला ह्या दोघं NH2 ग्रुपची पोझिशन द्यायची आहे. सॉरी 4 कार्बनची ना, हा NH2 ला नंबर नाही देणार आपण. 4 कार्बनची चेन आहे, या ब्युटेनला शेवटचा ई जसं तसा ठेवला आपण. आता NH2 ग्रुपची पोझिशन तुम्हाला द्यायची आहे. NH2 ग्रुप कोणत्या कार्बनला आहे? पहिल्या कार्बनला आहे. NH2 ग्रुप कोणत्या कार्बनला आहे? चौथ्या कार्बनला आहे. 1 4. किती वेळेस आला रे NH2 ग्रुप? 2दा आलाय म्हणून डाय. आणि ई रिप्लेस बाय अमाइन तर आपण करतोच, मग हा अमाइन आहेच म्हणून त्याला अमाइन शब्द तुम्ही लिहिणार. 2 मिथिल ब्युटेन 1 4 डायमाइन. दिस इज IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड. समजा तुम्हाला एखादा कंपाऊंड ह्या पद्धतीने दिला आहे मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल, CH2 6 times NH2. याचा अर्थ असा झाला की 6 कार्बनची चेन आहे. CH2 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 6 टाइम्स. पहिल्या कार्बनला NH2, 6व्या कार्बनला NH2, पहिल्या आणि 6व्या कार्बनला, मध्ये ब्रांच कुठंच नाही. ह्या कंपाऊंडचं IUPAC नेम काय? ह्या कंपाऊंडचं कॉमन नेम मी तुम्हाला अगोदर सांगतो. कॉमन नेम आहे त्याचं हेक्झा 6, हेक्झामिथिलीन डायमाइन. हेक्झामिथिलीन डायमाइन हे त्याचं कॉमन नेम झालं. IUPAC नेम काय असणार आहे? याचं IUPAC नेम आहे, 6 कार्बनची चेन आहे, 6 कार्बनच्या चेनला अल्केन नुसार काय म्हणणार? हेक्झेन. एकापेक्षा जास्त वेळेस NH2 आला म्हणून ई रिप्लेस करता येणार नाही, हेक्झेन. 6 कार्बनच्या चेन मध्ये पहिल्या आणि 6व्या कार्बनला माहिती आहे, हा पहिल्या कार्बनचा, हा 6व्या कार्बनचा. 1 6 2दा आला म्हणून 1 6 डायमाइन, हेक्झेन 1 6 डायमाइन. लक्षात येतं एक्झाम्पल. त्याच्यानंतर बघा मला म्हटलं तुम्ही व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल, एरोमॅटिक रिंग, त्याला NH2. दिस इज युअर प्रायमरी अमाइन. मग याला IUPAC नुसार तुम्ही नॉमेनक्लेचर कसं करणार?
बघा आता जसं आपण 6 कार्बनची चेन आहे म्हणून त्याला हेक्झेन म्हटलं, तसं हे 6 कार्बनच्या रिंगचं नाव तुम्हाला माहिती आहे. 6 कार्बनची रिंग, अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड, नंबर ऑफ टाइम्स आपण घेतलंय, इट्स युअर बेन्झीन. बघा रिंगचं नाव लिहिलं मी बेन्झीन, बरोबर आहे. मग आपल्याला ह्या कंपाऊंडचा IUPAC नेम डिराईव्ह करायचंय. 6 कार्बनची चेन, शेवटचा ई रिप्लेस बाय अमाइन, तसं 6 कार्बनची रिंग त्याला बेन्झीन म्हटलं आपण, ई रिप्लेस बाय अमाइन. पण बघा ई काढून टाकला आणि हा अमाइन शब्द ठेवला म्हणून या कंपाऊंडचं नाव आलं बेन्झीन अमाइन किंवा बेन्झीन अमाइन. आणि ह्याच कंपाऊंडचा IUPAC नेम आपण आता ऍक्सेप्ट केलंय ॲनिलीन. बघा तुम्हाला म्हटलं तुम्ही फिनिल अमाइन, ते कॉमन नेम, आणि IUPAC नेम तुम्ही बेन्झीन अमाइन म्हटलं तरी चालेल, ॲनिलीन म्हटलं तरी पण चालेल. तर ह्या पद्धतीने प्रायमरी अमाइन्सचं नॉमेनक्लेचर जे आहे ते आपण अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम करणार. जसं प्रायमरी अमाइन्सचं नॉमेनक्लेचर आपण अकॉर्डिंग टू IUPAC बघितलं, तसंच आपल्याला आता IUPAC nomenclature for your secondary amines and tertiary amines आपल्याला बघायचं आहे. बघा प्रायमरी अमाइनचं नॉमेनक्लेचर सहज आपल्या लक्षात आलंय, एकच अल्किल ग्रुप त्याच्यामध्ये असतोय. पण जर समजा सेकंडरी आणि टर्शरी अमाइनचा विचार केला तर एकापेक्षा जास्त अल्किल ग्रुप त्याच्यामध्ये असतात किंवा ॲरिल ग्रुप असतात, लक्षात असेल. मग एकापेक्षा जास्त वेळेत जर अल्किल ग्रुप असेल किंवा ॲरिल ग्रुप असेल तर मित्रांनो काय करायचं, समजा 2 अल्किल ग्रुप तुम्हाला दिले किंवा 3 अल्किल ग्रुप टर्शरी अमाइनमध्ये तर त्याच्यातला सर्वात लार्जेस्ट अल्किल ग्रुप जो असेल तो तुम्ही सिलेक्ट करायचा. तो सहज तुम्हाला समजेल, जास्तीत जास्त कार्बन असणारा ग्रुप म्हणजे सर्वात लार्जेस्ट अल्किल ग्रुप. त्या लार्जेस्ट अल्किल ग्रुपला पॅरेंट अल्केन म्हणायचं. समजा तुम्हाला 3 अल्किल ग्रुप तिथं दिलेले आहेत, एक मिथिल, एक इथिल आणि एक ब्युटिल. मग यातला पॅरेंट कुठला आला तर ब्युटिल हा पॅरेंट अल्केन असणार. म्हणजे 4 कार्बनचा अल्किल ग्रुप तुमचा पॅरेंट असेल तर तुम्ही ब्युटेन म्हणून नॉमेनक्लेचर करणार. आणि बाकीचे उरलेले जे अल्किल ग्रुप असतात त्याला ॲज अ नायट्रोजन सबस्टिट्युएंट म्हणून तुम्ही नॉमेनक्लेचर करणार. एक्झाम्पल बघितल्यावर तुमचं लक्षात येईल मित्रांनो. बघा या ठिकाणी आता समजा तुम्हाला एक्झाम्पल दिला आहे, सपोज द कंपाऊंड गिवन इज, सेकंडरी अमाइनचं एक्झाम्पल घेणार आपण अगोदर. बघा त्या ठिकाणी सेकंडरी अमाइनचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. या कंपाऊंडला तुम्हाला अकॉर्डिंग टू IUPAC नॉमेनक्लेचर करायचं आहे. तुम्हाला म्हटलं मी 2 अल्किल ग्रुप असतील किंवा 3 असतील तर सर्वात मोठा अगोदर सिलेक्ट करा, त्याला पॅरेंट अल्केन म्हणून आपण ट्रीट करणार. हा 1 कार्बनचा आहे, हा 1 2 3 4 कार्बनचा आहे, म्हणजे हा तुमचा पॅरेंट झाला. तर ह्या पॅरेंट अल्किल ग्रुपला ॲज अ अल्केन म्हणून ट्रीट करणार. आणि हा जो स्मॉलर अल्किल ग्रुप असेल तो नायट्रोजन सबस्टिट्युएंट असणार, तो नायट्रोजनला अटॅच आहे. बघा नायट्रोजनला तो अटॅच आहे म्हणून त्याला काय म्हटलं आपण, एन. स्मॉल एन जर वापरला तर तो असतो नॉर्मल. इथं एन म्हणजे काय, नायट्रोजन आहे, नायट्रोजनला तो अटॅच आहे म्हणून नायट्रोजन सबस्टिट्युएंट दाखवण्यासाठी एन, कॅपिटल एन आपण लिहिला, नायट्रोजन लिहिला, एन मिथिल. स्मॉलर ग्रुप जो असेल त्याला अगोदर नाव द्या एन मिथिल. त्याच्यानंतर हा जो लार्जर अल्किल ग्रुप आहे बघा मित्रांनो, त्याच्यामध्ये किती कार्बन दिसतात मला, 1 2 3 4. याला तुम्हाला नंबरिंग करायची आहे. नंबरिंग अशा बाजूने करा ज्या बाजूने तुमचा NH ग्रुप जवळ असेल, 1 2 3 4. काही इकडनं केलं असतं काय झालं असतं, 1 2 3 तिसऱ्या कार्बनला तो अटॅच झाला असता. आता 4 कार्बन आहेत, 4 कार्बनला आपण म्हणणार ब्युटेन. शेवटचा ई काढून टाकला परत प्रायमरी सारखंच. एन नायट्रोजनला अटॅच आहे म्हणून एन मिथिल, 4 कार्बन म्हणून ब्युटेन. आणि ह्या दुसऱ्या कार्बनला तुमचा फंक्शन ग्रुप आहे म्हणून ब्युटेन 2. आणि हा फंक्शन ग्रुप तुमचा अमाइन. Therefore the name of the compound is N-methyl butane 2 amine. लक्षात आलं? मग दोघं जर ग्रुप सारखे असतील तर काय करणार तुम्ही, बघा C2H5NH C2H5. तुम्हाला असं म्हटलं मी एक लार्जर तो पॅरेंट अल्केन असतो आणि एक अल्किल असतो. इथं दोघं सारखे मित्रांनो,
दोघं ज्या वेळेस सारखे असतील त्यावेळेस एकाला लार्जर म्हणा, एकाला स्मॉलर म्हणा. व्हेरी सिम्पल. जरी ते सारखे असतील तरी एकाला स्मॉल एकाला लार्ज. असं समजू आपण की हा स्मॉल आहे आणि हा लार्ज आहे. स्मॉल जर असेल तर त्याला नायट्रोजनला अटॅच दाखवा. नायट्रोजनला अटॅच म्हणून त्याला काय लिहिणार, अँड इथिल. आणि हा लार्जर 2 कार्बनचा आहे. 2 कार्बनचा असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही, इथेन. ई रिप्लेस बाय अमाइन. पोझिशन देण्याची गरज नाही. 2 कार्बन असतील तर. 2पेक्षा जास्त कार्बन देत असतील लार्जर अल्किल ग्रुपमध्ये तर पोझिशन देतो आपण. जसं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी असा कंपाऊंड तुम्हाला दिलेला आहे. सेकंडरी अमाइन. नायट्रोजनला हा मिथिल अटॅच आहे म्हणून एन मिथिल. आता हा 3 कार्बन आहे. याला पोझिशन द्यावी लागेल मला 1 2 3. इकडे दिलं असतं तर 1 2 3 तिसऱ्या कार्बनला आहे नाही तर पहिल्याच कार्बनला आहे. 3 कार्बन आहेत म्हणून प्रोपेन. 1 2 3 पहिल्याच कार्बनला आहे म्हणून प्रोपेन 1. आणि शेवटी शब्द ऍड करणार तुम्ही अमाइन. Therefore the name of the compound is N-methyl propane 1 amine. सेकंडरी अमाइनचा अजून एक वेल नोन एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. समजा या पद्धतीने तुम्हाला कंपाऊंड दिलेला आहे. मग याच्यात स्मॉलर लार्जर काय करणार, तर हा तुमचा पॅरेंट अल्केन असणार आहे. बेन्झीन, बेन्झीन अमाइन. नायट्रोजनला आता कोण अटॅच आहे, इथिल म्हणून एन इथिल. हा आहे तुमचा बेन्झीन. शेवटचा ई काढला, अमाइन ठेवला म्हणून एन इथिल बेन्झीन अमाइन. किंवा ह्या कंपाऊंडचं स्पेशल IUPAC नेम तुम्हाला माहिती आहे. बेन्झीन रिंगला NH2 म्हणजे तो असतो तुमचा ॲनिलीन. हा ॲनिलीनचा डेरिव्हेटिव्ह म्हणून सुद्धा आपण याला नॉमेनक्लेचर करू शकतो. बघा नायट्रोजनला इथिल अटॅच आहे एन इथिल, बरोबर आहे, एन इथिल. आणि एवढा जो कंपाऊंड तुमचा ॲनिलीन, तर याला 2 पद्धतीने तुम्ही नॉमेनक्लेचर करू शकतात. एन इथिल बेन्झीन अमाइन किंवा एन इथिल ॲनिलीन. असंच एखादा कंपाऊंड तुम्हाला दिलाय मित्रांनो, याचं नॉमेनक्लेचर कसं सांगणार, बघा आता हा सुद्धा तुमचं सेकंडरी अमाइन आहे. सर्व सेकंडरी अमाइनचे एक्झाम्पल आहेत. डायफिनिल अमाइन हे कॉमन नेम झालं. आपण IUPAC नेम बघतोय. दोघं फिनिल आहेत म्हणून डायफिनिल आणि NH अमाइन. मग या ठिकाणी बघा हा तुमचा ॲनिलीन आहे, बरोबर आहे. ह्या ॲनिलीनला इथं काय टाकायचं, फिनिल म्हणून एन फिनिल ॲनिलीन. जसं एन इथिल, इथिलच्या इथे झाला फिनिल, एन फिनिल ॲनिलीन. किंवा ह्या सिस्टमनुसार एन इथिल बेन्झीन अमाइन, इथिलच्या इथे काय आलं फिनिल, एन फिनिल बेन्झीन अमाइन. The name of the compound is N-phenyl benzenamine. त्याला सेकंडरी अमाइनचं. आणि असंच एक्झाम्पल तुमचं टर्शरी अमाइनचं पण असणार आहे. सेम एक्झाम्पल आहे. अशाच पद्धतीने त्याला तुम्ही नॉमेनक्लेचर करणार. जसं फॉर एक्झाम्पल CH3 and C2H5. बघा असं तुमचा कंपाऊंड दिलाय. लार्जर जो असेल त्याला तुम्ही अल्केन म्हणणार. हा तुमचा लार्जर आहे, याला तुम्ही सिलेक्ट करणार. ज्या बाजूने तुमचा फंक्शन ग्रुप जवळ तिकडे तुम्ही नंबरिंग करणार. समजा इकडे नंबरिंग केली असेल तर 1 2 3 तिसऱ्या कार्बनला, इथं दुसऱ्या कार्बनला आहे, याला तुम्ही पॅरेंट अल्केन म्हणणार. बाकीचे दोघं जे आहेत त्याला तुम्ही नायट्रोजन सबस्टिट्युएंट म्हणून नॉमेनक्लेचर करणार. बघा आता नायट्रोजनला इथिल अटॅच, नायट्रोजनला मिथिल अटॅच, कोणाला अगोदर नाव देणार, डेफिनेटली इथिलला देणार म्हणून एन इथिल एन मिथिल. नायट्रोजनला इथिल, नायट्रोजनला मिथिल. त्याच्यानंतर 4 कार्बनचा अल्केन आहे. 4 कार्बनच्या अल्केनला म्हणणार तुम्ही ब्युटॅन. त्याच्यात दुसऱ्या कार्बनला फंक्शन ग्रुप आहे म्हणून ब्युटॅन 2. आणि शेवटी ई रिप्लेस, ब्युटॅन मधला ई काढून टाकलाय by amine. Therefore the name of the compound is N-ethyl and methyl butane 2 amine. So वेगवेगळे कंपाऊंड्स तुम्हाला दिलेले असतील तर त्याला तुम्ही सहज नॉमेनक्लेचर करू शकता. जसं आता फॉर एक्झाम्पल एखादा कंपाऊंड तुम्हाला दिलाय, नायट्रोजनला CH3 आणि हा C2H5, N-ethyl and methyl benzenamine, बरोबर. हा तुमचा बेन्झेनामाइन आहे. N-ethyl and methyl benzenamine. दुसऱ्या सिस्टमनुसार N-ethyl and methyl aniline. दोघं नॉमेनक्लेचर आपण त्याला करू शकतो. तर त्याला तुमचं IUPAC नॉमेनक्लेचर फॉर
प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी, कॉमन नेम, IUPAC नेम, त्याचं क्लासिफिकेशन सर्व डिटेल्स आपण बघितलं आहे. बघा एक होमवर्कसाठी तुम्हाला क्वेश्चन देतो आहे. एखादा कंपाऊंड तुम्हाला दिलेला आहे C4H11 अँड हा अमाइन तुम्हाला दिलेला आहे. अमाइनचा फॉर्म्युला दिलेला आहे C4H11 अँड आणि क्वेश्चन तुम्हाला विचारला तुमच्या पुस्तकात तुम्हाला तो क्वेश्चन दिसेल. तर याचे किती आयसोमर्स पॉसिबल आहेत, तुम्ही याचे किती आयसोमर काढू शकतात. तर मित्रांनो याचे 8 वेगळे आयसोमर मी तुम्हाला हिंट देऊन ठेवतोय. 8 आयसोमर्स पॉसिबल आहेत. 4 प्रायमरी असतील, 3 सेकंडरी असतील आणि 1 टर्शरी. प्रायमरी अमाइनमध्ये NH2 आला पाहिजे, सेकंडरी अमाइनमध्ये NH आला पाहिजे, टर्शरी अमाइनमध्ये N आला पाहिजे. तर असे 4, 3 आणि 1 असे टोटल 8 आयसोमर तुम्हाला काढायचे आहेत. म्हणजे आन्सर तुम्हाला सांगून दिले किती पॉसिबल आहे, त्याचे स्ट्रक्चर फक्त तुम्हाला काढायचे आहेत. 8 डिफरंट आयसोमर्स आर पॉसिबल फॉर द कंपाऊंड फॉर द अमाइन हॅव्हिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H11N. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपण या थांबणार आहोत. नवीन चॅप्टरची आपण सुरुवात या ठिकाणी केली आहे. मागचं चॅप्टर थोडंसं रिव्ह्यू करा. तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन बँक, क्वेश्चन पेपर मी पाठवणार आहे. तुम्ही सॉल्व करून पर्सनली माझ्या व्हॉट्सअपला त्या आन्सर शीट तुमची पाठवायची आहे. या ठिकाणी आपण थांबणार आहे. व्हिडिओला लाईक करा. तुम्ही लाईक अजिबात करत नाही. कमेंट्स त्याच्यावर केलं पाहिजे. लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा आणि आपलं चॅनल जे आहे त्याला सबस्क्राईब करा. ज्यांनी अजून केलं नसेल त्यांना करायला सांगा. तुमचे इतर जे मित्र असतील दुसऱ्या गावाचे तुमचे नातेवाईक त्यांना पण चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. कारण की येणाऱ्या काळामध्ये ह्याच चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एंट्रन्स एक्झामची तयारी कशी करायची या संदर्भातलं अनमोल महत्त्वाचं मार्गदर्शन मी करणार आहे. म्हणून ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांना कृपया हा मेसेज पाठवा. त्यांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. या ठिकाणी आपण थांबणार. थँक्यू, बाय.